सगळ्यात मोठी बातमी आताच्या क्षणाची, पाकिस्तानात रेल्वेच हायजॅक करण्यात आली आहे। होय, रेल्वेतल्या प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलंय। बलुचिस्तानमधील लिबरेशन आर्मीकडून रेल्वेचं अपहरण झालंय, अर्थात रेल्वे हायजॅक करण्यात आली आहे। 100 पेक्षा जास्त प्रवासी हे सध्या ओलीस आहेत। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून हे रेल्वे हायजॅक करण्यात आल्याचं कळतंय। अख्खी रेल्वे ट्रेन ज्यात प्रवासी प्रवास करतात ती रेल्वे हायजॅक करण्यात आली आहे आणि त्या रेल्वेतील प्रवाशांना आता ओलीस ठेवण्यात आलंय। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून हा सगळा प्रकार समोर येतोय। पाकिस्तानच्या 6 सुरक्षा रक्षकांना ठार मारण्यात आलंय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या संपर्कात आहेत। प्रमोद, चक्क रेल्वेच हायजॅक करण्यात आल्याचं कळतंय का? अधिक तपशील? तन्मय, ही खूप मोठी घटना आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे BLA कडनं ही सगळी ट्रेन जी आहे ती हायजॅक केल्याची सध्या जी आहे ती माहिती मिळते। साधारणतः जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 450 प्रवासी या ट्रेनमध्ये होते, मात्र त्यातील 100 प्रवाशांना या आर्मीकडनं ओलिसात ठेवलं गेल्याची देखील एक माहिती मिळते। जी आतापर्यंत समोर माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार जो संघर्ष झाला त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू जो आहे तो देखील झाल्याची माहिती मिळते आणि जो रूळ होता तो पूर्ण रेल्वेचा रूळ होता तो रेल्वेचा रूळ देखील उखाडून टाकण्याचं काम यांच्याकडनं केलं गेलेलं आहे अशी देखील माहिती मिळते। नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत या मागण्या आतापर्यंत जरी समोर आलेल्या नसल्या तरी BLA कडनं हे खूप मोठं कृत्य केलं गेलेलं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। साधारणतः रेल्वेचे 9 कोच होते, 9 डबे होते आणि त्यामध्ये साधारणतः 450 प्रवासी होते, पण त्यातील 100 प्रवासी ओलिसात ठेवले गेलेले असल्यानं एक प्रकारे भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं बघायला मिळते। आतापर्यंत विमान हायजॅक असेल किंवा गाड्या हायजॅक असेल अशा पद्धतीच्या गोष्टी आपण बघितल्या होत्या, त्यामुळे ही मोठी घटना म्हणावी लागेल। थेट रेल्वे हायजॅक करण्यात आली। धन्यवाद प्रमोद, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।